तर आपण ही दगडाच्या खाली आतमध्ये गुफा बघतोय, भरपूर मोठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे एक काळाचा म्हणजे पुतळा आहे, पिंड आहे इथे. गणपती बाप्पाचा फोटो आहे इथे. आपण बघतो भरपूर मोठी आहे गुफा आहे. गुफा दाखवा एकदम सर्व 2 पार्ट मध्ये आहे. ते गुफा एक आकाराची गुफा आहे. आतमध्ये असा आतमध्ये गुफेसारखा म्हणजे गुफा आहे ती आपल्याला दिसेल. आतमध्ये आल्यानंतर थोडं वाकून यावं लागतं इथे आणि आतमध्ये आल्यानंतर आपण बघतोय 2 पार्टमध्ये आहे. 2 अशा मोठ्या मोठ्या रूम सारख्या आहेत. त्याची हाईट जवळजवळ 10 फूट असेल ना बुवा. इकडे कमी जास्त आहे, काही ठिकाणी 10 फूट हाईट असेल, काही ठिकाणी 8 फूट असे हाईट आहे आणि खूप मोठ्या आहे त्या. 20 फूट वगैरे असे असतील दोन्ही पण रूम. ते आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे चित्र काढलेले ते बघायला मिळतात या साईडला. आणि इथून आपण पलीकडे गेलो हे छत्रपतींची अर्धाकृती पुतळा आहे, इथे मूर्ती बघायला मिळते. ही पण रूम तेवढीच मोठी आहे आणि हा दगडाच्या खाली पूर्ण ते दगडाच्याच म्हणजे आपल्याला हे दिसत आहेत तोडी आहेत, दगडाच्या तोडी म्हणतात त्याला, त्या लावलेल्या आहेत. आणि वरचा भाग आहे याचा जो काड्याचा डोंगराचा वरचा भाग आहे, त्याच्या खाली मस्तपैकी गुफा तयार झालेली आहे किंवा बनवलेली असेल, थोडीफार असेल थोडीफार नाही. बनवली कोरलेलीच आहे ही दिसते आपल्याला, बनवलेलीच आहे. कारण की चिनीचे गाव दिसतात हे जे आहेत ते दगड तोडून बनवलेली आहे पूर्ण गुफा. हे बघा ते आपल्याला हे दगडाचे जे चिनीचे घाव दिसतात ते तोडून केलेली गुफा आहे. त्यावेळेस तिथे सर्व साहित्य लोक राहत असतील पावसाळ्यात वगैरे, धान्य वगैरे सगळ्या काही गोष्टी ठेवण्यासाठी लोकांचा वापर करत असतील. गुफेतून बाहेर निघाल्यानंतर आपण समोर पनवेल फॉरेस्टचा भाग आणि काही गाव बोला. हा तो मलंगड. हे बघा आता आपल्याला इथे उतरतोय, रानकेली दाखवतोय. हे बघा सांभाळून बुवा, रस्ता नाही तिथे. नका काढू राहू, टिकली नाही ती, माकडं घातली टिकल्यानंतर. हां हे बघा आहे ना, केली ना, दिसतात बुवा. थांबा तिथे तर बघा आपल्याला रानकेली दाखवण्यासाठी बुवा कुठे उतरलेत. इकडे वरती मी पण खाली गेलो होतो बघा, एवढे खाली उतरलेत बुवा रानकेली दाखवण्यासाठी. या आता व्यवस्थित या. नाही नाही या, टेन्शन आहे ना, टेन्शन नका कसा या. तुमचं दररोजचं आहे ते. इथे बघा रानकेली ह्या साईडला भरपूर आहेत, त्या बाजूला कमी होती, इथे दिसतात आपल्याला. या साईडला भरपूर आहेत. मागच्या वेळेस पण मी तुमच्या वाडीच्या इकडून आलतो ना बुवा, त्यावेळेस पण इकडे होत्यात, भरपूरच होत्या आहे मला लक्षात ते. आणि थोडं आम्ही चालतो थोडं जळून गेल्यानंतर, जंगल गवत जाळाल्यानंतर आलतो, जाळालेल्या बघितलं मी रानकेला बरोबर. आता आपण चढतोय आणि मी आता जरा डोंगर भाग चढण्याचा आहे, उतरत होतो पहिला म्हणून घेतल्या आता मी काठी हातामध्ये.
वनईची काठी आहे, वनईची झाडं भरपूर आहे तिकडे. इकडे बघा आता आपण डोंगर एकदम कडा आहे, कडा दाखवतो तुम्हाला मी. पावसाळ्याचं पाणी उतरत नाहीये, आतला भाग येतो म्हणून तो व्हाईट दिसतोय. गोवा रस्ता साफ करत चाललेत, गवत आहे ना त्याची खाज लागते भरपूर. गोवा चालले थोडे रस्ता साफ करत चालू त्याच्या मागे. गोवात आपण काय बघायला चाललोय? हां चला पुढे पुढे ना, पुन्हा आपल्याला ह्याच रस्त्यातून मागे यायचे, कारण की आपल्या गाड्या आहेत ना तिकडे ठेवल्यात म्हणून. गाड्या जर नसते आपण बसला आलो असतो ना, आपण असंच उतरलो असतो. हो 1 तासात इथून पोचलो असतो कंप्लीट. पावसाळ्यात हे झावळुला वाढलेली आहेत, अजून इकडे कोणी येत नाही ना, त्यामुळे रस्त्यावर आहेत पूर्ण, बाजूला झालेली नसते. रात्री जर आपण वस्तीला आलो तिथे पूर्वज येणार नाही का त्रास द्यायला? पाण्याची टाकी होती का इथे? हा हे बघा इथून, हा बघा डोंगर जुना झाला ना, त्यानंतर ते कसं ते त्याला क्रॅक वगैरे जाऊन येत ना, ते फसतात. हे बघा इथे पाण्याची टाकीचं हे दिसते आपल्याला, कोरलेली दिसते बघा याशी. कुठे याच्या आतमध्ये का या यारामध्ये? हा किती आतमध्ये खोल आहे? आपण 25-40 फूट. हे बघा याच्यात पण रूम आहे. आणि आतमध्ये बघतो आपण इथे काय माहिती का, पुराचा इकडे गाळ पाहतो, चिखल झालेलं मग चुकलेलं आहे इथला. पुढच्या वेळेस येऊ न कोरलेला पहिला दगडाने फोडलेला आहे, चिनीमध्ये दगड फोडलेला आहे. इकडे पण हे बघा, इकडे आता हे असं केलेलं आहे ना, इथं हा दिसतोय मला टाकीवरती आपण वगैरे टाकण्यासाठी आहे. आपण तुम्हाला हे बघा हा जो आहे हा असा गोल झाला, याच्यामध्ये कसं काहीतरी लाकूड फसून आणि मग त्या साईडला एक तिथे लाकूड फसून आणि मग तिथे मांडवासारखं असं तिथे पहिला काहीतरी करत असतील, त्यामुळे काय होईल त्या पाण्याच्या टाकीमध्ये कचरा नसेल पडेल. आता काय झालं, हे दगडाला बघा क्रॅक गेले, दगड इथला भाग होता डोंगराचा, हा इथे खाली पडलेला आहे. आणि टाकी पण ती पूर्ण याच्यामध्ये भरले, दगडांच्या मध्ये आणि मातीमध्ये भरलेली. पुढे जाऊ. बघूया आता आपण पुढे. बघा आता बुवा माहिती सांगता आपल्याला, हा पण इथे एक सेम त्यांची सगळ्यांची लांबी आतमध्ये भरपूर आहे, 50-40 फूट असेल. आता याच्यामध्ये पाणी आहे आणि इथे काही कचरा पण टाकला लोकांनी, साफ करायला लागेल. आणि इथे बघा काठी गेली तर जवळजवळ हा पण 2-2.5 फूट याची अशी हाईट आहे आणि आतमध्ये 40-50 फूट खोल असेल. आणि याच्यामधला पाणी जो आहे बुवा सांगतात पाण्याची टाकी आतमध्ये. आता ही टाटाचे आपल्याला इथे पोल दिसतात, टाटाची जी लाईट गेलेली आहे त्याचे हे पोल आहेत इकडे, तर त्याचं बांधकाम झालं त्यासाठी ह्याच पाण्याच्या टाक्यांच्या मधून पाणी वापरलेलं आहे. एवढं यांच्यामध्ये पाणी साठा आहे, भरपूर आहे म्हणजे पाणी साठा इथे. ही टाटाची लाईन ज्यावेळी तिथून गेली रानातून, तर त्याचं बांधकाम करण्यासाठी ह्याच पाण्याच्या टाक्या आहेत, त्यांच्यातून पाणी येतं.
बघू आपण आता. हा बघा एक कुत्रा आहे इथे, बहुतेक कोणीतरी कोणाच्या सोबत आला असेल, राहिला असेल, इथे शिकारीवाले असतील इथे कुठेतरी, त्यांचा असेल. इथे महाराजांचा एक अजून एक पुतळा आहे त्या साईडला, जसा होता तसा. समोरून बघू आपण. अरे शेरू शेरू शेरू, शेरूला भाकरी द्यायला लागेल का? भाकर देऊ ना शेरू, ये ये, अरे ये इकडे. ठेव काल ठेव. खाली ठेव खाली ठेव. अरे भाकरी का शेरू, आपला शेरू भेटला इथे, भुकेला असेल त्याला आपण दिले भाकरी. बुवा तो बसलाय खात नाही, खाईल ना बुवा. अरे शेरू शेरू भाकरी खाऊन घे. भाजी पाहिजे का? शाकाहारी खाईल का? आपल्या भाजी शाकाहारी आहेत. मुख्य मटकी काहीतरी दिलेली आहे. शेरू खा ना. अरे गप्पा बसला शेरू, खा. तर आपला इथे आपण बघतोय शेरू बसलाय, तो भाकर काय खायला तयार नाही. बघतो बघा कसा, काय नाराज आहे का काय बुवा. इथे भाकरी ठेवले त्याला, त्याची भीती पण वाटते, येऊन मागून चावायचं नाही. तर आपला नेरळचा परिसर बघतो आपण समोर इकडे साईडला मस्त तिकडे डोंगर आहेत, थोडीफार झाडं काही आहेत, झुडपं आहेत, त्याच्यामुळे थोडं हिरवागार दिसतं परिसर. हा इकडचा पनवेल फॉरेस्टचा भाग आहे. छत्रपतींचा एक पूर्णाकृती पुतळा आहे. मस्त झेंडा वगैरे लावलेला आहे. इकडे छत्रपतींचा पुतळा बसवलेला आहे ना, तो डोंगराच्या दुखाड्याचा हा भाग आहे. इकडचा इथे पण पूर्ण डोंगराला पाण्याच्या टाकीचे बनवलेले आहेत. पाण्याच्या टाकी ना म्हणजे हे भुयार आहेत, त्याचं पाणी वगैरे साचलेलं आहे. पण सगळीकडे असे भुयार आणि पाण्याच्या टाक्या पूर्ण आपल्याला पेप किल्ल्यावरती बघायला मिळतात. खूप छान इथे सगळी व्यवस्था त्यावेळेस करून ठेवलेली. भुयार आणि धान्य ठेवायला, शेत ठेवायला भुयार आणि बाकी पाण्याची व्यवस्था वगैरे. पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात पडतं आणि मग ते टाक्यांमध्ये जमा होते. कुणाला भरवलं जमलं वर्ष भरतं पुढे जास्त वेळ पाण्याचा टाक्या तो नाही येणार इकडे. रस्ता कठीण आहे. आता बघा आम्ही इथून चाललोय, इथून ते 2 माणसाने आपली येऊ शकतो. कठीण रस्ता आहे. मागे जर बॅग असेल ना आपल्याला तर असं तिरपत चालायचं आहे. तुम्ही जर असं मागे फिरलात ना, बॅग जर लागली तर पुढे पडू शकतात. रस्ता इथे जागा कमी आहे, त्यामुळे आपल्याला असं तिरपावून चालावं लागतंय. आता आपण इथे खाणार आहोत भाकरी. व पूर्वज येणार नाहीत ना, तर पूर्वज यायचे त्रास देणार आपल्याला. भाकरी पाणी बघा एकदम स्वच्छ आहे. ह्याच पाण्यात याच्यामधलं भुयारामधलंच आपण पाणी घेऊ आणि भाकरी घेऊ. तर मंडळी ते पाण्याच्या टाकीजवळच आम्ही बसलो भाकरी खायला. इकडे समोर मस्तपैकी आपल्याला दृश्य दिसतंय. पुढे तळा वगैरे सगळी झाडी आहे आणि थोडंसं आम्ही इथं आडोशाला बसलोय, माकडे तिकडे त्रास नाही देणार ते. एक अर्धी भाकर मोतीला टाकली, 2 भाकरी आहेत आम्हाला दोघांना. मटकीची भाजी आहे ही. आता आपण भाकरी आणि मग बघू पुढचं काय ते. तर मंडळी आपल्या झाल्यात भाकरी खाऊन आणि आता आपण खातोय पेरू. मोठे मोठे पेरू आहेत, गोवाने आणले होते. मागे समोर इकडे बघू शकता दृश्य. भाकरी खाल्ली आम्ही एक आणि आता मस्त गोड गोड पेरू आहेत. गोवांच्या घरी झाड आहे, त्याला आले होते, त्याने तिथून आणलेले आहेत. सांभाळून चढा.
पायरी? चालेल बघतो. हा आपल्याला जायचं इथून. ही गेलेली आहे ना? हो. इथून आलो खालून बघा. इथून आलो खालून. शिडी दिसते इथे. हे पूर्वज नाहीत ना इथे? हे समोर असा मोबाईल पकडले न्यायचे पळून. भरोसा नाही त्यांचा. जवळजवळ 4 फुटाची एक स्टेप आहे बघा ही. अरे बापरे. हा चला खूप शॉर्टकट मध्ये. आलोच. आपण कुठून आलोय ते तुम्हाला दाखवतो एक वेळ मी. आपण हे इकडून आलोय. इथे होतो आपण. इथे भाकरी काढली आपण पुढे. इथून असं मग गेले बघा तिकडे. झाडं नाही आहेत पण हे जांभूलं भरपूर आहेत इथे. काही काटेरी आहेत. हे रानकेली. निळी फुलं दिसतात आपल्याला. आता थोडा दम लागला बुवा थोडासा. कारण की आपण नाश्ता केला मी लगेच निघालो. त्याच्यानंतर मोठे पेरू होते आपल्याकडे ते खाल्लेत. हां भाकर खाल्ली बरोबर आहे. पेरू नाही खायला पाहिजे होता. तुम्ही लगे पेरू काढला. पेरू नंतर खाल्ला असता. अजून एक आहे ना ते नंतर. इकडे बघू शकतो मित्रांनो आपण. रस्ता दिसतच नाहीये. गवत आहे भरपूर. तेव्हा बुवा आहेत पुढे त्यांना माहीत आहे म्हणून चाललो आपण इथून. हे बघा आणि पायी गुंततात बुवा गवतामध्ये. हो ना. दगडाचं म्हणजे बांधकाम आहे इथे. म्हणजे इथे पण एखादं घर वगैरे असेल पूर्वी. हां घोडे कशाच्या तरी साठी त्यांचं असेल काहीतरी बांधकाम जोतं आहे. म्हणजे तिथे काहीतरी असेल. आता गवत आहे ना. गवत थोडी आहेत ना दगडाच्या थोडी आहेत. दाखवा जरा.
चौकोनी आहे, चौकोनी गोल नाही चौकोनी आहे. जिथे जिथे आपल्याला या डोंगरावरती थोडा जरी सपाट भाग होता ना तिथे त्यांनी लगेच बांधकाम करून असं हे केलेलं आहे. मग तिथे ते घोडे किंवा राहण्यासाठी यांना घोडे ना बुवा जेवढं इथे घोडे नसतील डोंगरावर एवढे कुठे घोडे नाही नाही घोड्यांच्यासाठी नसेल ते राहण्यासाठीच आहे. कारण की हा गड थोडा कठीणच आहे. हां जास्तच कठीण आहे. राहण्यासाठी जी माणसं किल्ल्यावरती राहत असतील त्यांच्यासाठी. कारण की याला दोन्ही बाजूने चढायला खूपच मुश्किल आहे. बघा गवत किती. एकटा माणूस बुवा चुकून जाईल इथे, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही आला. हे मक्यासारखी कसली झाडे आहेत बुवा ही, छान आहेत एकदम. बघा काय आहे बघा मस्तपैकी एकदम. हो का हे आपल्याला ते मांडव टाकतात अंगण्यामध्ये त्याच्यासाठी वापरायचे का? तो कशाला असतो हा कडक आहे. मग याच्या कशाला ते हे बनवायचे का? कुडाची घर असायची त्याच्यासाठी. हां मग वरती घरावरती टाकायला छपरासाठी. हां म्हणजे पूर्वी केमलीची घरं असायची त्यावेळेस. कोणी पेंडा वापरायची तर कोणी हा वापरायची. त्याच्याकडे इथे वापरायची वटवाडी पलीकडे आपण डोंगराच्या या बाजूला आहेत. एवढा लांबून न्यायची ते हे. मग याचं काम करतं पत्रा आपण टाकतो ना घरामध्ये. आता म्हणजे पूर्वी हा गवत टाकायची त्याच्यामध्ये पाणी वगैरे आतमध्ये येत नाही. त्याची मॅट बनवायची सगळी टाकायची ना बुवा. अरे बुवा अरे काटेरी झाडं आहेत रे. काठी मार जरा टोचतात भरपूर. अरे रे भरपूर टोचतात रे. काटेरी झाडाची बाई ही झाड आहेत काटेरी भरपूर टोचतात. झाड बघू थांबा आपण. झाड बघा मस्तपैकी झाड आहे तिकडे. आपल्याला नाव नाही माहिती आहे मला त्यांची झाडांची. गवत बघा एकदम मस्त त्याला बिया आलेले आहेत. बोंड आहेत ना छोटी छोटी गुलाबी गुलाबी दिसतं एकदम. इथे समाध्या आहेत त्या बुवा काय बघू. असंच गवत आम्ही आमच्या मालातला काढायचो हा का. गवत जनावरांना बैल होते आमचे 2 त्यांच्यासाठी. हा बोला हे काय जमिनीचा आहे गाडलेला सिमेंट आहे त्याच्यात आपण काही भेटू शकतो काय नाही एक होता असं. गेला असेल घेऊन नाही तर. काहीतरी असेल जिथे गड किल्ले आहेत ना बुवा तिथे काही नाही काहीतरी असतं. तोफा हे ते तोफ गोळे खजाना सगळं काही नाही काय असतं. पुरातत्व भाग आहे आपला. त्याने लक्ष देत नाहीत. गव्हर्नमेंटचं काही लक्ष नाही आहे. कधी कसं जतन झालं तर समजतात. नाणी बिणी सापडतात ना. चलन त्यावेळेचं चलन काय चलन होते ते. आता हा किल्ला जर आपण बघितला तर एवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत एवढे भुयार आहेत तर ते काय कुठे याच्यामध्ये नाही. त्याची काय नोंद सरकार घेत नाही शासन आणि काही नाही. त्यापासून आपल्याला लहान मुलांना तर माहितीच नाही. आपण येतो इथे त्यावेळेस माहीत होतोय महाराजांचा हा किल्ला आहे एवढ्या जवळ. आणि तिथे काही काही त्यांनी म्हणजे भविष्याचा विचार करून ते बांधकाम केलेलं आहे. ते पाणी आपल्याला एवढं पाणी लागेल तर सगळीकडे पाण्याच्या टाके बनवले. ते एकच नाही किती पाण्याच्या टाके भरपूर आहेत. आणि ते जे जर आपण कोठार भुयार बनवलेत धान्याचे त्याचे कोठार किंवा
शस्त्र साठा ठेवण्यासाठी किती भविष्याचा विचार करून बनवलेले आहेत. या गोष्टी माहिती व्हायला पाहिजेत आपल्या बाळांना. गडकिल्ल्यांच्यावरती आपण त्यांना घेऊन यायला पाहिजे, नाही का बुवा? अरे बुरुजावरून जाऊन येऊ, चला डायरेक्ट उतरू खाली. चला ना बुरुज बघू दे ना, प्रेक्षकांना बुरुज दाखवू आपण. बुरुजावरून कसं दिसतंय दोन्ही साईडचं, पनवेल साईडचं आणि कर्जत साईडचं फॉरेस्ट ते दाखवू आपण. गवत आता इथं जनावरं नाहीत ना, पहिले होते ना दोन काही होते त्यावेळेस. हां साठत होती का नाही, कोण नाही करत. हा आपल्याला गवत दिसतोय, याची पहिला नोली बनवायची आणि त्याच्यामध्ये भात साचवून ठेवायचं. आमच्या घरी पण पहिलं आमचे म्हातारे बाबा होते, ते आजोबा आमचे बनवायचे. बुवांना पण माहिती आहे, बुवांच्या घरी पण त्यांचे आजोबा बनवायचे. आणि ते कोथेडी असते, ते गवताचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपल्या पायानं बुवा माहीत आहे ना, पेटून मडक्याला होल पाडून वरच्या बाजूला असं पायानं त्याचं शेद द्यायचं, त्याच्यातनं जो बाष्प निघतो तो, त्याच्यामध्ये पाय आपले कलरफुल होतात. आणि पावसाळ्यामध्ये आपण जास्ती वेळ पाण्यामध्ये शेतीमध्ये राहायचो ना, त्यावेळेत ते फंगल्स पकडतात, त्याच्यापासून ते संरक्षण होतं, यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. आता आपण चाललो आहे बुरुजाकडे, बुरुजावरती जाऊ. म्हणजे आता आपण बुरुजावरती आलेलो आणि बुरुजाच्या इथं एक रोपवे बनवलेला आहे. व त्याच्यातून काय आणायचे, वीट रेती हे साहित्य आणायचं आहे. मला वाटलं झोली बांधल्या याच्यातून काय बसून जायचे काय बुवा, नाही ना? मला दाखवतो मंडळी मी. हो हो का? दाखवतो प्रेक्षकांना आपल्या. खतरनाक रस्ता आहे बघा, थांबा जरा दाखवतो व्यवस्थित. हा बघा रोप आहे समोर, आपल्याला रोप दिसतोय. इथे एक हँडल आहे, याला तो गुंडाळला जायचा. रेती काय विटा बांधकाम करायचे असेल त्याच्यामध्ये करू. तिकडे बाईकचा इंजन होता बुवा बोलतात, त्या साईडला तिकडे जायची समोर. बुवांनी काम केलेलं आहे तिथे. चला बुवा बुरुज बघू. तुम्ही पहिला मग इथे कामाला यायचे का? श्रमदान म्हणून यायचे बुवा, श्रमदान करायचे गडकिल्ल्यावरती येऊन. ढासळलेलं काहीतरी पायऱ्या अजून काही भिंत असेल त्याच्यासाठी इथे काम करायचे. त्यावेळेस बुवा यायचे. बुवांनी चांगलं काम केलेलं आहे किल्ल्यावरती. आता मी बुरुजावरती चालतोय. वारा इकडे भरपूर आहे. पाय असे पुढे कधी मागे पण होऊ शकते. मी सुरुवातीला बोललो होते ना, हवेचे झोके येतात तिथे, कंटिन्यू वारा नसतो.
मागूनच वाहतो किंवा पुढूनच. झोके येतात, कधी पुढून पण असतो कधी मागून पण असतो वारा. हा आलोच. हा येतो, खाली पण गुफा आहे हे बुवा सांगतायत. आता हा बुरजाचा एंड आहे, तिथे असं गोल झालेला आहे. मागे बघायला भेटत असेल, दाखवतो तुम्हाला जरा व्यवस्थित. गुफा आहे ना तिकडे, तुम्हाला द्यायचे का पूर्वजांना? त्याला द्या, नाही तर काढूला द्या ना. का हो का? असेल असेल. इथं आपण वर जाऊन आलो मंडळी, आता आपण खाली जातोय. वाऱ्याचा आवाज बघा, झाडं किती हलतात बुवा. आता उतरतो मी सीडीवरून, व्यवस्थित दोन्ही साईडला पकडतोय, म्हणजे भीती नाही काहीच राहणार. अलग आहे आणि मजा पण वाटतं उतरायला. दोन्ही साईडला पकडतो. कधी कधी पायरी आहे ना, लूज जर असेल, नट बोल्ट आहे, गंजरी असेल, लूज जरी असेल, हलायला लागली तरी त्यांच्यामध्ये आपण पकडलेलं असेल तर भीती नाही काही. ही शिडी संपली, आता त्या शिडी इकडे फिरावं लागतं. बस का? मंडळी मी बसलो औदुंबराच्या झाडावरती. त्या औदुंबराच्या झाडाला मस्तपैकी फळं आलेली आहेत. फळं दाखवतो तुम्हाला, तिकडे दाखवतो. बघा मस्तपैकी फळं आलेली आहेत औदुंबराच्या झाडाला. बघा औदुंबराच्या झाडाला मस्त फळं आलेली आहेत. माझ्या मागे तुम्हाला टर्न दिसतोय आणि आलेली माथेरानची मिनिट आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मंडळी सकाळी 7 वाजता निघालो होतो, आता वाजलेत 11:15 आणि आजचं ट्रेकिंग झालं आपलं कंप्लीट. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.